वाक्य या संकल्पनेवर आधारित आणखीन एक महत्त्वाचं प्रकरण आहे आणि त्याला आपण वाक्य पृथक्करण असं म्हणतो। वाक्य पृथक्करण म्हणजे काय बघा, वाक्यातील घटक वेगवेगळे करून त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवणे याला व्याकरणात वाक्य पृथक्करण असं म्हणतात। वाक्यातील घटक वेगळे करणे म्हणजे काय, तर इथं हे घटक सुद्धा दिलेले आहेत की वाक्यामध्ये नेमके कोणकोणते घटक असतात। वाक्यामध्ये असतो वाक्यातला उद्देश, त्यानंतर असतो उद्देश विस्तार, त्यानंतर येतं कर्म, त्यानंतर येतं कर्म विस्तार, मग येतं विधेय, त्यानंतर येतं विधेय विस्तार आणि त्यानंतर येतं विधान पूरक किंवा विधी पूरक। आता यामध्ये बघा संपूर्ण वाक्याचे दोन विभाग पडतात। कोणतंही वाक्य असेल तर त्या वाक्याचे दोन विभाग पडतात। त्यातला पहिला जो विभाग आहे त्याला म्हटलं जातं उद्देश विभाग आणि दुसरा जो विभाग आहे त्याला म्हटलं जातं विधेय विभाग। प्रत्येक वाक्याचे किती विभाग पडतात, दोन विभाग पडतात। पहिला जो विभाग आहे तो आहे उद्देश विभाग आणि दुसरा जो विभाग आहे त्याला म्हणतात विधेय विभाग। उद्देश या शब्दाचा अर्थ आहे कर्ता, उद्देश या शब्दाचा अर्थ काय आहे कर्ता आणि विधेय या शब्दाचा अर्थ काय आहे क्रियापद। म्हणजे आपण जर स्पष्ट समजावून घ्यायचं असेल तर वाक्याचे दोन विभाग आहेत, एक कर्त्याचा विभाग आणि नंबर 2 क्रियापदाचा विभाग। काय अवघड आहे यामध्ये, बरोबर। मग जो पहिला विभाग आहे ज्याला आपण उद्देश विभाग म्हणतो, त्या उद्देश विभागामध्ये दोन संकल्पना येतात। यातली पहिली संकल्पना आहे उद्देश आणि दुसरी संकल्पना आहे त्या उद्देशाचा विस्तार। मग उद्देश म्हणजे काय, उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता आणि उद्देश विस्तार म्हणजे काय, त्या कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारे वाक्यातले जे शब्द येतात त्या शब्दांना उद्देश विस्तार म्हणून ओळखलं जातं। लक्षात घ्या, उद्देश विभागामध्ये पहिला मुद्दा येतो उद्देश आणि दुसरा मुद्दा येतो उद्देश विस्तार। उद्देश म्हणजे वाक्यातला कर्ता आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारे वाक्यातले शब्द। त्यानंतर दुसरा विभाग आहे त्याला म्हणतात विधेय विभाग। या विधेय विभागामध्ये काय काय येतं बघा। विधेय विभागामध्ये पहिला मुद्दा आहे त्याला म्हणतात विधेय। विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद। त्यानंतर दुसरा आहे विधेय विस्तार। विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे वाक्यातले शब्द, म्हणजे क्रिया कुठे घडली, कशी घडली, कधी घडली, किती वेळा घडली आणि किती प्रमाणात घडली। परत एकदा ऐका, क्रिया कशी घडली, कधी घडली, कुठे घडली, किती वेळा घडली आणि किती प्रमाणात घडली, या प्रश्नांची उत्तरं म्हणजे विधेय विस्तार। त्यानंतर कर्म, कर्म म्हणजे वाक्यातलं कर्म, कर्म विस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती देणारे घटक आणि यानंतरची एक संकल्पना आहे त्याला म्हणतात विधेय पूरक। विधेय पूरकामध्ये 4 संकल्पना येतात, एक विधीपूरक, आधारपूरक, कर्मपूरक आणि विधानपूरक। ठीक आहे, आपल्याला हा चार्ट व्यवस्थित कळाला असेल तरच आपल्याला पुढे जाता येईल। म्हणजे कुठल्याही वाक्यामध्ये दोन भाग आहेत वाक्यांचे, पहिला भाग आहे उद्देश आणि दुसरा भाग आहे विधेय। उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता, विधेय म्हणजे वाक्यातलं क्रियापद। आता उद्देश विभागामध्ये दोन घटक येतील, पहिला घटक येईल उद्देश आणि उद्देश विस्तार आणि विधेय विभागामध्ये येईल विधेय, विधेय विस्तार, कर्म, कर्म विस्तार आणि त्यानंतर येईल विधेय पूरक। आता या विधेय पूरकाचे 4 घटक आहेत, एक विधीपूरक, 2 आधारपूरक, 3 कर्मपूरक आणि नंबर 4 विधान पूरक। कळतंय तुम्हाला? त्यामुळे आपल्या या संकल्पनांचा अर्थ जर आपल्याला व्यवस्थित कळाला तर कोणताही प्रश्न जर आपल्याला दिला तर त्या प्रश्नाचं आपल्याला वाक्य पृथक्करण करता येईल। वाक्य पृथक्करणामध्ये अपेक्षित काय असतं, तर वाक्य पृथक्करणामध्ये एक वाक्य दिलेलं असतं आणि तुम्हाला त्या वाक्याचं पृथक्करण करायचंय, म्हणजे वाक्यातला कर्ता शोधायचा आहे, म्हणजे उद्देश। मी डायरेक्ट आता ते शब्द घेतो, वाक्यातला विधेय शोधायचा, वाक्यातला उद्देश शोधायचा, उद्देशाबद्दल विशेष माहिती देणारा उद्देश विस्तार शोधायचा, त्यानंतर वाक्यातलं कर्म शोधायचं, कर्माबद्दल विशेष माहिती देणारा कर्म विस्तार शोधायचं, विधेय तर शोधलेला आहे, विधेयाबद्दल माहिती देणारा विधेय विस्तार शोधायचं। विधेय विस्तार कसा शोधला जाईल, तर इथं दिलेलं आहे बघा, क्रिया कशी घडली, क्रियापदाची, क्रिया कधी घडली, क्रिया कुठे घडली, क्रिया किती वेळा घडली आणि क्रिया किती प्रमाणात घडली, या प्रश्नांची उत्तरं म्हणजे विधेय विस्तार। कळतंय सगळ्यांना? आणि त्यानंतर शेवटचा पार्ट येतो त्याला म्हटलं जातं विधेय पूरक। कर्ता व क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतात तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एखादा शब्द पूरक म्हणून घेतला जातो, त्याला विधेय पूरक असं म्हणतात। या विधेय पूरकाचे एकूण 4 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे विधीपूरक। विधीपूरक म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारा शब्द कर्त्यानंतर आला असेल तर त्याला विधीपूरक म्हणतात। रोहन हुशार आहे, या वाक्यामध्ये हुशार विधीपूरक आहे। बबली सुंदर दिसते, सुंदर विधीपूरक आहे। गुरुजी रागावलेले दिसतात, रागावलेले हे सुद्धा विधीपूरक आहे।
त्यानंतर आधारपूरक म्हणजे काय बघा, वाक्यामध्ये स्थळवाचक क्रिया विशेषण गतिवाचक क्रियापदाबरोबर येतं तेव्हा त्याला आधारपूरक म्हणून ओळखलं जातं. तो कोल्हापुरास गेला, कोल्हापुरास पंचगंगा कृष्णेस मिळते, कृष्णेस मुले शाळेबाहेर पळाली, शाळेबाहेर. हे जे स्थळवाचक क्रिया विशेषण आहेत ते गती व्यक्त करणाऱ्या क्रियापदाबरोबर आलेली आहेत, म्हणून या शब्दांना अनुक्रमे आधारपूरक असं म्हटलं गेलं. कर्मपूरक, वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म हे कर्मपूरक ही संकल्पना सांगतात. त्यानंतर विधानपूरक, कर्त्याच्या अगोदर आलेले चतुर्थी विभक्तीतले शब्द हे विधानपूरकाचं काम करत असतात. कर्त्याच्या आधी ते आले पाहिजेत आणि चतुर्थी विभक्तीमध्ये पाहिजेत. बघा, राजाला मुकुट शोभतो, शोभणारा काय मुकुट, मुकुट वाक्यातला कर्ता. गुलाबाला काटे असतात, असणारे काय काटे, काटे वाक्यातला कर्ता. श्रावणीला थंडी वाजते, वाजणारी काय थंडी, थंडी वाक्यातला कर्ता. परंतु या कर्त्यानंतर राजाला, गुलाबाला आणि श्रावणीला असे चतुर्थी विभक्तीतले काही शब्द आलेले आहेत. त्यामुळं इथं राजाला, गुलाबाला आणि श्रावणीला हे जे शब्द आहेत हे शब्द विधान पूरकाचे कार्य करत असतात. तर विद्यार्थी मित्र हो, आपण वाक्य पृथक्करण या प्रकरणामध्ये वाक्य पृथक्करणाच्या संकल्पना पाहिला. वाक्य पृथक्करण याचा अर्थ वाक्यातील वेगवेगळे घटक जे आहेत वाक्यातले ते वेगळे करणे. मग वाक्यात दोन महत्वाचे घटक आहेत. वाक्यात पहिला घटक आहे तो आहे उद्देश, दुसरा घटक आहे महत्वाचा तो आहे विधेय. यानुसार वाक्याचे दोन विभाग पडले, उद्देश विभाग आणि विधेय विभाग. उद्देश विभागामध्ये दोन उपघटक आहेत, एक उद्देश म्हणजे कर्ता आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती देणारे शब्द. आणि त्यानंतर आहे विधेय, विधेय म्हणजे क्रियापद, विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती. कर्म म्हणजे वाक्यातलं कर्म, कर्म विस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे विधेयपूरक, आणि विधेयपूरकाच्या चार संकल्पना आत्ताच आपण पाहिल्या. ठीक आहे, याही प्रकरणाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला वाक्य या संकल्पनेमध्ये सगळे मार्क्स येणार आहेत. यामध्ये आणखीन एक मुद्दा येतो वाक्य रूपांतरामध्ये सांगायचा राहिला की काही वेळेला दोन केवल वाक्य दिली जातात आणि त्या दोन केवल वाक्यांचं मिश्र वाक्य करा, दोन केवल वाक्यांचं संयुक्त वाक्य करा असाही प्रश्न आयोग विचारत असतो. अशा वेळेला तुम्हाला जर त्याच्या संकल्पना व्यवस्थित माहिती असतील वाक्यांच्या तर निश्चितपणे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. कारण केवल वाक्य म्हणजे काय, केवल वाक्य म्हणजे केवळ एक विधान असलेलं वाक्य, त्याला केवल वाक्य असं व्याकरणामध्ये म्हटलं जातं. संयुक्त वाक्य म्हणजे दोन वाक्य जोडली जातात, प्रधान वाक्य, आणि ती प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात म्हणून आपण त्यांना संयुक्त वाक्य असं म्हणतो. आणि तिसरं आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान वाक्य असतं आणि दुसरं वाक्य हे गौण वाक्य असतं, त्यामुळे त्यांना आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. तुम्हाला दोन केवल वाक्य दिली जातात आणि संयुक्त वाक्य करा असा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा वापर करायचा आहे. आपण ती अव्यय सुद्धा पाठ करून घेतलेली आहेत, मगाशी सुद्धा ती अव्यय मी तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि नंबर दोन जर मिश्र वाक्य करा असं जर आपल्याला सांगितलेलं असेल तर आपल्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, तर आपण वाक्य या संदर्भामध्ये वाक्य म्हणजे काय, वाक्यांचे प्रकार नेमके कोणते आहेत, वाक्य रूपांतर कशा पद्धतीने केलं जातं, वाक्य संश्लेषण म्हणजे दोन केवल वाक्य दिली असता संयुक्त वाक्य मिश्र वाक्य करणे, आणि वाक्य संकल्पनेतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे वाक्य पृथक्करण, त्याबद्दल सुद्धा आपण त्याची रिव्हिजन केलेली आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे.